नमस्कार. आज आपण उत्तराखंडमधल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी रॅकेटबद्दल बोलणार आहोत. हे नुकतंच उघड्याकीस आलंय. हो, अगदी. उत्तराखंड STF, दूरसंचार विभाग म्हणजे DOT आणि आपला भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्र I4C या सगळ्यांनी मिळून ही कारवाई केली आहे. आणि यात म्हणे पिथौरागड जिल्ह्यातून एकाला पकडलंय. बरोबर. एका व्यक्तीला अटक झाली आहे आणि त्याच्याकडून म्हणजे जवळपास 750 बनावट सिम कार्ड्स जप्त केली आहेत, जी प्री ॲक्टिव्हेटेड होती. 750. बापरे, हा आकडाच खूप मोठा आहे. म्हणजे हे फक्त स्थानिक फसवणुकीचं प्रकरण नाहीये तर? नाही, याचा आवाका मोठा असू शकतो. संशय आहे की ही सिम कार्ड्स नेपाळमध्ये विकली गेली असावीत आणि मग तिकडून त्याचा वापर म्हणजे सीमापार आर्थिक किंवा सायबर गुन्ह्यांसाठी झाला असावा. ओके. तर मग हे सगळं कसं चालत होतं? आरोपी कोण आहे? यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. तर ज्याला अटक केलीये त्याचं नाव आहे रघुवीर सिंग कार्की. वय साधारण 30 वर्ष. तो पिथौरागडच्या बेरीनागमध्ये नया बाजार म्हणून भाग आहे, तिथे दुकान चालवायचा. RK इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सेंटर असं नाव. अच्छा, मोबाईल दुकान. मग याच दुकानाच्या नावाखाली हे सगळं सुरू होतं? हो. तो काय करायचा की आजूबाजूच्या लोकांकडनं म्हणजे तिथल्या स्थानिक रहिवाशांकडनं त्यांचे आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स मिळवायचा. कसे मिळवायचा? म्हणजे सहज देतं का कोणी डॉक्युमेंट्स? नाही. त्यासाठी तो आमिष दाखवायचा. कधी म्हणायचं तुम्हाला मोफत रिचार्ज करून देतो किंवा कधी थोडंफार पैशांचा आमिष दाखवायचा. आणि लोक बरं का कधी सहज विश्वास ठेवून देऊन टाकायचे कागदपत्र. मग त्या कागदपत्रांचं काय करायचं तो? मग त्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवर तो सिम कार्ड ॲक्टिव्हेट करायचा. विशेषतः वोडाफोन आयडियाची म्हणजे VIची सिम जास्त सापडली आहेत. पण आता तर बायोमेट्रिक लागतं ना सिम ॲक्टिव्हेट करायला. मग ते कसं टाळलं त्याने? हा मोठा प्रश्न आहे. तोच मुद्दा आहे. इथेच खरी मेख आहे. असं दिसतंय की कोणत्या तरी मार्गाने ही बायोमेट्रिक पडताळणी एकतर टाळली जात होती किंवा त्या सिस्टीममध्येच काहीतरी त्रुटी असतील ज्याचा फायदा घेतला गेला. म्हणजे ज्यांच्या नावावर ही सिम घेतली त्यांना पत्ताच नव्हता? अनेकांना नाही. हे धक्कादायक आहे की अनेकांना हे माहीतच नव्हतं की त्यांच्या नावाने सिम कार्ड वापरलं जातंय. मग ही ॲक्टिव्हेटेड सिम्सचं पुढे काय व्हायचं? ती एकतर तो परस्पर विकून टाकायचा किंवा कधीकधी पोलिसांचा तपास टाळण्यासाठी सिम दुसऱ्या टेलिकॉम कंपनीमध्ये पोर्ट करायचा. अच्छा, पोर्टिंगचा पण वापर. हुशार. बरं, जप्तीमध्ये 748 सिम कार्ड्स मिळाली. अजून काही सापडलं का? हो, त्यासोबत 12 लोकांची आधार कार्ड्स, 5 मोबाईल फोन आणि काही पॅन कार्ड्स पण जप्त केली आहेत. यावरून कळतं की हे किती व्यवस्थित प्लॅनिंगने सुरू होतं. आणि तुम्ही म्हणालात तसं याचा संबंध नेपाळशी जोडला जातोय. हे प्रकरण जरा गंभीर आहे. बरोबर. तपास यंत्रणा दात संशय आहे की ही सिम कार्ड्स तस्करी करून नेपाळमध्ये पाठवली गेली आहे आणि तिथले सायबर गुन्हेगार किंवा इतर गैरकायदेशीर कामं करणारे लोक याचा वापर करत असतील. स्वतःची ओळख लपवण्यासाठी हे सोपं जातं त्यांना. म्हणजे स्थानिक पातळीवरची फसवणूक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीपर्यंत पोहोचते. अगदी. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच गांभीर्य प्राप्त होतं. या कारकीवर आता काय कायदेशीर कारवाई झाली आहे? त्याच्यावर बेरीनाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. फसवणूक, ओळख चोरी यासारखे गुन्हे आहेत आणि ते पण आपल्या नवीन भारतीय न्याय संहिता BNS 2023 आणि दूरसंचार कायदा 2023 अंतर्गत. म्हणजे कायदे पण नवीन आणि कडक लावलेले दिसतायत. ही कारवाई यशस्वी होण्यामागे बऱ्याच एजन्सीजचा हात आहे असं दिसतंय. हो, नक्कीच. म्हणजे उत्तराखंड STF, दूरसंचार विभाग, केंद्राचं I4C, दिल्लीतलं टेलिकॉम मुख्यालय या सगळ्यांमध्ये चांगला समन्वय होता. वरिष्ठ पोलीस अधीक्षक नवनीत सिंग यांनी पण या कारवाईला दुजोरा दिलाय. डेटा विश्लेषण महत्वाचं ठरलं असेल यात. खूपच. टेलिकॉम कंपन्यांकडून जो सिम ॲक्टिव्हेशन डेटा मिळाला त्याचं विश्लेषण केल्यावरच हे धागेदोरे सापडले. म्हणजे एजन्सीजमधला समन्वय आणि डेटा ॲनालिसिस किती महत्वाचं आहे हे परत एकदा दिसलं. सामान्य माणसांनी काय काळजी घ्यायला हवी यातून? काय सूचना आहेत? हो, STFनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणी संशयास्पद सिम विक्रेता दिसला तर त्याची माहिती द्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दूरसंचार विभागाचं टॅफकॉप नावाचं पोर्टल आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या आधार नंबरवर किती सिम चालू आहेत हे तपासू शकतो. अच्छा, हे खूप उपयोगी आहे. हो, आणि जर तिथे एखादा नंबर दिसला जो आपला नाहीये किंवा आपण वापरत नाहीये तर तो बंद करण्याची विनंती पण लगेच करता येते. आणि फसवणूक झालीच तर 1930 हा सायबर गुन्हेगारीसाठीचा हेल्पलाईन नंबर आहे. त्यावर लगेच संपर्क साधावा. आणि जागरूक राहण्यासाठी संचार साथी आणि टॅफकॉप सारखे प्लॅटफॉर्म वापरावेत.
असं आवाहन केलंय. म्हणजे हे प्रकरण दाखवून देतं की कसं सायबर गुन्हेगार स्थानिक लोकांचा त्यांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करतात आणि त्याचे परिणाम किती दूरगामी अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असू शकतात. बरोबर. आणि यातून एक मोठा प्रश्न पण उभा राहतो नाही का, की जर स्थानिक पातळीवर विशेषतः कमी शहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या ओळखीचा इतक्या सहजतेने गैरवापर होऊ शकतो, तर मग आपला वैयक्तिक डेटा सांभाळणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या खऱ्या अर्थाने किती सुरक्षित आहेत यावर विचार करायला हवा. खरंय, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.